सर्वांना माझा नमस्कार. विशाखा समितीतर्फे सर्वांचं स्वागत करते. आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आरडी जयकर सर यांना आताच नाशिक एज्युकेशन लीडरशिप पुरस्कार मिळाला. त्यांचं मी स्वागत करते. आज आपण दोन उपक्रम ठेवले आहेत. पहिल्यामध्ये नाट्यशास्त्र विभाग आहे आणि पथनाट्य सादर करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पोस्टर कॉम्पिटिशन ठेवलेले आहे. पोस्टर कॉम्पिटिशन साठी आपण 6 विषय दिलेले आहेत. तर आपल्याला कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि एकूण 66 पोस्टर्स हे आपण आता इथं लावले. या पोस्टर कॉम्पिटिशन साठी जे जज म्हणून आहे त्या शोभा पवार मॅडम, विशाखा समितीच्या सदस्य, त्यांचं पण मी स्वागत करते. आपण 4 परीक्षक या कॉम्पिटिशन साठी ठरलेले आहेत. दुसरे परीक्षक जे आहेत ते समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर सावळे, त्यांचे मी स्वागत करते. राज्यशास्त्राच्या विभाग प्रमुख माहिरे मॅडम, त्यांचंही विशाखा समितीतर्फे मी स्वागत करते. या उपक्रमासाठी आपल्याला समाजशास्त्र विभाग, सर्व विभाग डिपार्टमेंट यांनी मोलाचे सहकार्य केले. त्या विभागाच्या विभाग प्रमुखांचा मी स्वागत व सत्कार. विभाग डिपार्टमेंट प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख टेकरे सर, विभागाचा प्रमुख तारगे मॅडम, मास मीडियाचा विभाग प्रमुख काजरे मॅडम, मास मीडियाचा नाट्यशास्त्र विभागाची बुद्धिकर सर, उपप्राचार्य उपप्राचार्य पाटील मॅडम, नाट्यशास्त्र विभागातर्फे सुरुवातीला एक पथनाट्य सादर करण्यात आले आणि पथनाट्य झाल्यानंतर त्याच्या आधी समाजशास्त्र विभाग प्रमुख सावळे सर प्रस्तावना. भारतीय प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, आजच्या प्रमुख अतिथी शोभा पवार मॅडम आणि ॲडव्होकेट मंजुनाथ पाटील मॅडम आणि सगळे विभागाचे
प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम हा एका मीटिंग मध्ये चर्चा होत असताना इन्फॉर्मली ठरला आणि त्याला माननीय प्राचार्यांनी दुजोरा दिला आणि पूर्ण सहकार्य दिलं. आम्ही विशाखा समितीच्या एका मीटिंग मध्ये होतो आणि त्यामध्ये ही चर्चा निघाली की आपल्याला लिंगभावाच्या विषयावर अशा प्रकारचे पोस्टर्स तयार करून वेगवेगळ्या कॉलेजच्या ठिकाणी लावायचे. तर त्यासाठी स्पर्धा घ्यावी आपण अशी कल्पना आली आणि ती कल्पना उचलून धरली सरांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून आजचा हा इव्हेंट आपण साजरा करतो. याचा हेतू काय आहे तर आपलं महाविद्यालय हे लिंगभाव भेदभावापासून आणि हिंसेपासून मुक्त ठेवायचं आहे आपल्याला. या निर्धाराने आपण हे करतोय. आपण अत्यंत सुदैवी आहोत की आपण अशा एका कॅम्पसमध्ये काम करतो आहोत की ज्या कॅम्पसमध्ये की लिंगभाव भेद होत नाही, लिंगभाव हिंसा होत नाही. पण आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जे घडतंय तेच सगळीकडे घडतंय असं नाहीये दुर्दैवाने. आपण मणिपूरची घटना नुकतीच अनुभवतोय. अशा अनेक घटना, निर्भया घटना की ज्याचा पोस्टरमध्ये मुलांनी उल्लेख केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर स्त्रियांची परिस्थिती आर्थिक, सामाजिक, राजकीय पातळीवर इतकी समाधानकारक नाही आहे. जरी सुधारणा खूप झाली आहे तरी सुद्धा आपण बघतो की राजकारणामध्ये आमदार आणि खासदार स्त्रियांचं प्रमाण अजूनही 11-12% आसपास आहे. संपत्तीतला वाटा स्त्रियांचा वाटा हा 50% असायला पाहिजे, तो अजून 11-12% आसपास आहे. तेव्हा ही तफावत आहे. सर्व पातळ्यांवर अशा प्रकारची तफावत आणि विषमता आहे आणि ही विषमता घालवण्यासाठी आपल्याला कृती करायची आहे. आपल्याला असा विचार करायचा आहे, संवेदना जागवायच्या आणि अशा प्रकारच्या संवेदना जागवणं म्हणजे स्त्रीवाद आहे. स्त्रीवाद हा स्त्रियांच्या बाजूने पुरुषांच्या विरोधात नाही आहे. तर स्त्रीवादाला मध्ये की स्त्री, पुरुष आणि इतर जे आहेत LGBTQ ज्यांना आपण ट्रान्सजेंडर आणि इतर हे लोक म्हणतो, तर हे सगळे जण लिंगभावामध्ये सामील आहे. लिंगभाव म्हणजे काय की समाजाने निर्माण केलेली स्त्री, पुरुष आणि इतरांमधली भेदभावाची कृती, भेदभावाचा विचार याला लिंगभाव म्हणतो. आणि हा लिंगभाव असल्यामुळं समाजामध्ये स्त्री पुरुषांना विषम वागणूक मिळते आणि ही विषम वागणूक आपल्याला संपवायची आहे, नष्ट करायची आहे. तुमच्या आमच्या दैनंदिन सामाजिक जीवनामध्ये लिंगभाव भेदाचे असे अनेक अनुभव येत असतात आणि या अनुभवातून आपली नजर, आपला चष्मा आपल्याला बदलायचा आहे की जेणेकरून या कृतींचा अभ्यास करू आपण आणि त्याच्या परिवर्तनासाठीची कृती करूया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत युनायटेड नेशन्सनी जाहीर केलेले, तर त्यामध्ये 5व्या गोलमध्ये तरी असं मांडलेलं आहे की लिंगभाव भेद पूर्णपणे नष्ट करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. हे संबंध जगाचं उद्दिष्ट आहे, ते भारताचं पण आहे आणि ते आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं पण आहे. तेव्हा या एका कमिटमेंटने आपण काम करतोय. शोभा पवार मॅडम की ज्या बाल न्यायालयामध्ये काम करतात आणि लिंगभावाच्या विषयावर खूप चांगला अभ्यास आहे. मंजुत पाटील मॅडम ज्या ऍडव्होकेट आहेत आणि त्या देखील आपल्या मार्गदर्शक आहेत. या सर्वांच्या मदतीने आपण अनेक प्रोग्राम कॉलेजमध्ये आयोजित करणार आहोत, करत आलेलो आहोत. विद्यार्थी विकास मंडळातर्फे आपल्याकडे निर्भय कन्या योजना राबवली जाते दरवर्षी. विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास शिबिर राबवलं जातं. मागच्या वर्षी आपण 12 दिवसांचा जेंडरवर एक कोर्स घेतलेला होता, लिंगभावावर जाणीव जागृती करणारा. तर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे राबवले जातात. आपल्या महाविद्यालयामध्ये विशाखा समिती म्हणजेच अंतर्गत तक्रार निवारण समिती ही अस्तित्वात आहे आणि त्याचा बोर्ड इथे लावलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, याचे अनेक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. आपल्याकडे तक्रार पेटी आहे, त्या तक्रार पेटीमध्ये तुम्ही तक्रार करू शकता. तेव्हा अशा प्रकारच्या सगळी सुविधा आणि अवधानं आपण ठेवून या प्रकारची एक वातावरण तयार केलेलं आहे आणि हे वातावरण आणखीन चांगलं करण्यासाठी आपण कमिटेड आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा ह्या पोस्टर कॉम्पिटिशन ही आयोजित केलेली आहे. जवळजवळ 66-67 पोस्टर्स आलेले आहेत, विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. त्यासाठी खूप परिश्रम केलेला आहे त्यांनी. आणि पहा, हे पोस्टर म्हणजे ड्रॉइंग नव्हे, तर या पोस्टर मागे विचार आहे, अभ्यास आहे. आणि अशा प्रकारचा विचार अभ्यास पोस्टर ही एक कृती झाली. अशा अनेक कृतीतून, जसं ते नाट्यशास्त्र विभाग आता नाट्य सादर करताय, अशा अनेक कृतीतून, विचारातून आपल्याला आपल्या महाविद्यालयाचा कॅम्पस आणि आपण पूर्ण समाज, बाहेरचा देखील समाज आपल्याला निर्भय आणि मुक्त करायचा. तेव्हा अशा या उपक्रमाला तुम्ही सगळेजण सहभागी होताय. खूप आनंदाची गोष्ट आहे.
ही माझी प्रस्तावना करतो आणि नाट्यशास्त्र विभाग यापुढे नाट्य सादर. धन्यवाद. या कॉम्पिटिशन साठी परीक्षक म्हणून आहेत ऍडव्होकेट मनोज पाटील, त्यांचं मी महाविद्यालयातर्फे स्वागत. पथनाट्य आपण सुरू. गणपती बाप्पा विशाखा समिती अंतर्गत मांडलेल्या स्पर्धेचा. असं का? तर जागराला या हो तुम्ही, जागराला या हो तुम्ही, जागराला समाजाकडे बघ जरा. काय करता काय? नुसतंच म्हणायचं भारत माता की जय, भारत माता की जय. पण आजपर्यंत स्वतःच्या देशासाठी, या समाजासाठी काही केलंय तुम्ही? काय करता? काय करता काय तुम्ही? हाय या रे या नाटक बघा, आमचं तुमचं नाटक बघा. या रे या नाटक बघा, आमचं तुमचं नाटक बघा. आओ रे आओ, नमस्कार 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 मंडळी. तर या ठिकाणी एटीएचएम महाविद्यालय विभोग नाट्यशास्त्र विभागातर्फे तुमच्यासमोर एक पथनाट्य सादर करतोय. हा नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? तर मंडळी शांत चित्तानं डोळे कान मन उघडं ठेवून बघा बर का. चला. नमस्कार 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 मंडळी. तर मी म्हणतो काय म्हणतो? यार माझं नाव म्हणतोय. हा तसं मी भरपूर काही म्हणतो, पण लोक ऐकून घेत नाही, ती वेगळी गोष्ट आहे म्हणा. पण ते जाऊ द्या. काल एक शहाणा मला काय विचारत होता माहिती का? तुम्ही पाहिलंच ना का की या देशासाठी तुम्ही काय करता म्हणून. आज मी त्याला सांगणार आहे या माझ्या देशासाठी आम्ही काय काय म्हणतो आणि काय काय करतो ते. कुठे रे शहाण्या? हा येतो का? आले तुम्ही? काल काय विचारत होता? या देशासाठी काय काय करता म्हणून. आज सांगतोच, ऐकून घे. नमस्कार मंडळी. मी करतो अरे म्हणजे माझं नाव करतो असं बोला. तर आता नीट ऐकून घे. या देशासाठी आम्ही काय काय करतो ते. काय? माझ्या भारत देशात आम्ही स्वच्छता अभियान राबवले. इथे प्रत्येक स्त्री स्वातंत्र्य, प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे. या माझ्या देशात लिंग भेदभाव होत नाही.
सगळ्यात महत्वाचं स्त्री पुरुष समानता पण अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळतो. भ्रष्टाचार होत नाही, जातीवाद तर अजिबातच होत नाही. आता सगळ्यात महत्वाचं मतदान हे पारदर्शकतेनंच होतंय का मंडळी. आणि जो कोणी नेता निवडून येतो तो जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सगळ्या जनतेसाठी अविरत झटत असतो. आणि याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या देशातला प्रत्येक नागरिक हा इथला प्रत्येक विद्यार्थी सगळ्या नियमांचं पालन करतो. का नाही म्हणजे बघा, घरातून बाहेर पडला गाडीवर की त्याच्या डोक्यावर हेल्मेट असतं म्हणजे असतं. बरं सांगताय का. अहो असतच. याच्यापेक्षा महत्वाचं काय ते माझ्या देशाला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन. त्यामुळे मागच्याच वर्षी आम्ही स्वातंत्र्याची 75वी साजरी केली आहे. अरे हर घर तिरंगा होता. वा 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 वा, क्या बात आहे. लय देशप्रेम तुमचं. पाहिलं ना तुमचं देशप्रेम. म्हणजे प्रत्येकाच्या मनात चौकातल्या प्रत्येक खांबावर तिरंगा होता. पाहिलं तुमचं ते हर घर तिरंगा. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही त्या चौकातल्या खांबाला विचारलं का त्याला त्या तिरंग्याचा भार सहन होतोय का नाही. नाही हो, नाही ना. जाऊ द्या, तुम्हाला का नाही त्या खांबाची भेटच घालून देतो. खांबाची चला की पटकन. चला की मग लगेच. तर नमस्कार मंडळी. आता एका मुख्य चौकातील एक विजेचा खांब आहे बरं का. तर हा आमचा मंडळी आमचा खांब यायचा विसरला वाटते. मी बोलवतो त्याला. एक खांब कुठे आहेस लवकर. खांब मंडळी येईलच बर का. काय ना गडबड झाली थोडीशी. खांब, अरे खांब. सॉरी आला नीट उभा राहा. खांब. तर मंडळी हा आमचा विजेचा खांब. तर मंडळी या खांबाला मोजून 7 ते 8 झेंडे लावलेले आहेत. झेंडे. तर मंडळी हे वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे मालकी आयटीत फडफडताय. पण हा केविलवाना खांब केविलवाना. तर मंडळी तर मंडळी हा ऐन रस्त्यातला खांब मला म्हणाला थांब. आणि मी थबकलो तर हा तारांनी जखडलेला झेंड्यांनी लकडलेला खांब चक्क माझ्याशी बोलू लागला. अरे तुमच्या जयंत्या होतात, मिरवणुका जलसे निघतात आणि सर्वांचे झेंडे मात्र मलाच लागतात. हिरवा, निळा, पिवळा, लाल, काळा, गुलाबी. अरे एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू, नाहीतर चक्क ध्वजदंड होऊ. या झेंड्यांच्या ओझ्यानं आमचे देह खालवतील, कोणाच्या भावना दुखवतील आणि नंतरचा रक्तपात पाहता पाहता आमचे दिवेच मंदावतील. तर आत्ताच ठरवून टाका. हवे दिवे नुसतंच म्हणतो धरणी माय, तिच्यासाठी करतो काय. नुसतं म्हणतोय धरणी माय, तिच्यासाठी करतो काय. नुसतं म्हणतोय धरणी माय, तिच्यासाठी करतो काय. नुसतं म्हणतोय धरणी माय, तिच्यासाठी करतो काय. नमस्कार मंडळी. मी तुमच्या सर्वांची लाडकी दुर्गा वाघ आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमावर, ज्याचं नाव आहे उघडा डोळे आणि झोपानी. तर आज आपल्यासोबत इथे भाऊ उपस्थित आहेत. तर भाऊ, माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. तुम्ही आता प्रचंड मताने निवडून आलात, तर तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही आपल्या समाजासाठी अजून काय करणार आहात.
सगळ्यात आधी समाजाचं म्हणा मतदार बंधू भगिनीचे आभार मानतो. माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला मिळून गेला आणि तुम्ही विचारलं समाजासाठी काय करणार. सगळ्यात आधी तरुणाईचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांना वाव देण्याचा प्रयत्न मी करेन. आणि अजून महत्वाचं स्त्रियांच्या ज्या सुरक्षेबाबत आम्ही अजून कडक कशी कारवाई करता येईल ते बघू. आणि जे स्त्री पुरुष समानतेसाठी जास्तीत जास्त काम आम्ही करू. चला थांबतो कारण आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटूया एक ब्रेक नंतर. नमस्कार साहेब, मी श्री. नमस्कार. आपण जर बघितलं तर गावाकडचे रस्ते खूप लवकर खराब होतात लवकर बरोबर आणि दुरुस्त करायलाही बराच वेळ लागतो. तर यावरच उपाय म्हणून मी एक असं प्रोडक्ट तयार केले त्याचे डांबरात टाकलं तर रस्ते 20-20 वर्ष टिकतात. कशाला 20-20 वर्ष रस्ते टिकवायचे मॅडम? म्हणजे 2 वर्ष रस्ता खराब झाला पाहिजे. का पण? जर 2 वर्ष रस्ता खराब नाही झाला तर आमच्या गाड्या घोड्या बंगले कस काय होणार मॅडम? आणि लोकांचा विचार? लोकांचं मर्द हो मॅडम. लोक येतील हवेतून नाही तर रस्ते. तुम्ही तुमचं बघा. अहो साहेब, शिपाई बघितलं नुसतं बेटी पढाओ बेटी बचाओ. आपण मुलींच्या शिक्षणाला योग्य तो वाव आहे का? नुसतंच मतदानापुरता आपल्या हाती आश्वासनांचा कालवा. निवडून आल्यावर मिळतं का? ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया करतो पुढे या. ऐक. करतो ऐक ना. मी काय म्हणतो, मी एक मस्तपैकी उपक्रम राबवलाय. असला म्हणजे हे बघ, प्रत्येक खेडोपाड्यात जायचं, प्रत्येक शाळेमध्ये जायचं आणि तिथे जाऊन वृक्षारोपण करायचं. म्हणजे रस्त्यांच्या बाजूला सगळीकडे झाडे लावायची आणि त्या झाडांची फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायची. बर म्हणजे हे बघ, हॅशटॅग 1000 झाडे लावली, वा हॅशटॅग 2000 झाडे लावली. अरे वा. झाड लावा, झाड जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा या कॅप्शन सहित. वा 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 वा. तुमचं म्हणणं ना लय भारी राहतं, पण तुम्ही तसं काही करतीच नाही. तर तुम्ही नुसतं म्हणता झाड लावा झाड जागवा पर्यावरण रक्षण करा. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही तसं करता खरं नाही. तुम्ही झाडं लावता, त्याच झाडांवरती मोठ्या मोठ्या बिल्डिंगा मोठे टावर उभे करता. बरोबर आहे का? पण हे किती घातक आहे तुम्हाला कळतंय? तुम्ही काय बोलताय तेच कळत नाही. जाऊ द्या, तुम्हाला सांगण्यापेक्षा का नाही दाखवू असं म्हणता. हा. चला की पटकन. झालं की नव्हतं? चला. हॅलो, हा. आम्हाला ना फ्लॅट हवाय आणि हा 15 फ्लोअर. लागल तेवढी हवा लागल तेवढे व्हेंटिलेशन 15 फ्लोर वरती. बड़ी गैलरी चाहिए, अच्छा वाला फ्लैट चाहिए, आ जाओ दिखा आवडला फ्लॅट बुक करून टाका. याला बुक. अरे काय मोठा फ्लॅट आहे, जिकडून तिकडून हवा येते. मी काय म्हणतो, काय? आपला देश प्रगत होत चाललाय. हा. अरे आपली सिटी स्मार्ट सिटी होतीये. बाबू. कळतंय ना तुला? मला कळलं, तुम्हाला कळलं, देव पावला. तुम्हाला जेवढं तरी कळलं का देश प्रगत होत चाललाय. पण तुम्हाला हे कळतंय का हे किती घातक आहे? नाही ना, जाऊ द्या. तुम्हाला इथून 50 वर्षानंतरची परिस्थिती दाखवतो. म्हणजे 50 वर्षानंतर काय होणार आहे ते. हा, चला की पटकन. चला. लगेच दाखवतो. ऐका हो, ऐका. आपलं रेशन कार्ड घेऊन आपलं ऑक्सिजन घेऊन जा हो. दोन ऑक्सिजनचे टाके द्या लवकर. आजच लागलोय का आम्हाला ठीक आहे. भावाला 2 ऑक्सिजनचे टाके दे पटकन. आमच्या पण दोन बाकी बरं. मागच्या वेळेस ते काय नाही मिळालं, जे मिळतं ते घेऊन जा, वा. अरे मॅडमला 2 ऑक्सिजनचे टाके दे पटकन. या मॅडम. काय दिवस झाले जगण्यासाठी ऑक्सिजन विकत गेला. काय करणार मॅडम, सुद्धा आपलीच आहे का ना. जे झाडं लावले ते झाडं जगवले असते तर आज दिवसच पाहायला लागला असतं. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, आलंय तर बघा आता. मॅडमला पण 2 टाके द्या. या. एक झाड नाही फुलत, काय करणार? या, त्याला पण 2 टाके. आलाय.
जाऊ दे घेऊन जा त्यांना मी मॅनेज करतो. आबा तुम्ही उद्या चला या टाके संपले. आता काय ऑक्सिजन पीक घेतो का आमचा टाके संपले झाडं लावा झाडं जागवा बाबांनो नाही तर अवघड व्हायचं. पाहिलं मंडळी झाड लावा झाड जगवा म्हणताय. नुसतं म्हणू नका तर तसं करा पण झाडं लावलेत ना ते जागू आपण. नुसतं म्हणतोय तर हिमाय तुझ्यासाठी करतो काय नुसतं म्हणतोय तर हिमाय तुझ्यासाठी करतो काय नुसतं म्हणतोय तर हिमाय तुझ्यासाठी करतो काय बस रात्रीच्या बाटली आहेत फेकीत अर्धी आहे त्याच्या फेकतो. येऊ दे. हाय, पाट्या. अरे हे सुकाळीच्या. शाळेतून निबंध निबंध लिहायचा आहे. हे असे शिकलेले सवरलेले लोक असं कुठं पण रस्त्यावर कचरा टाकतात ना, यांच्यावर काही लिहिता आलं तर लिहि बाबा. जा शाळेत. अय्यो चुकलो की हो. तर मुलांना मोठेपणी तुम्हाला काय काय बनायचं यावर मी निबंध लिहून आणायला सांगितलं होता. कणी आणला. इंजिनियर, डॉक्टर, पोलीस CSI, आर्किटेक्ट, सर मी 4 वेळी लिहिले उभं राहून सांगतो. वाच की. सर मला सुशिक्षित व्हायचंय कारण मी कचरा कुठं पण टाकतो कचरा पसरवतो झाड पण लावत झाड जगवत पण नाही फक्त बोलतो करत काहीच नाही सर. या देशाला या समाजाला बोलणाऱ्यांपेक्षा काहीतरी करून टाकतंय म्हणून मी ठरवले सफाई कर्मचारी सुशिक्षित माणूस. नुसतं म्हणतोय तर हिमाय तिच्यासाठी करतो काय नुसतं म्हणतोय तर हिमाय तिच्यासाठी करतो काय आपल्या देशाला बोलणाऱ्यांची नाही तर करून दाखवणाऱ्यांची गरज आहे. तर तुम्हीच ठरवा. धन्यवाद. धन्यवाद.
दरेकर सर यांना मी विनंती करते. विशाखा समितीच्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयामध्ये उपस्थित राज्य प्रमुख या विशाखा समितीच्या प्रमुख पाटील मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राचार्य पाटील मॅडम, विशाखा समितीचे सर्व सदस्य, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू वगैरे आणि विद्यार्थी मित्र, आजच्या या कार्यक्रमापासून आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. केटीचे महाविद्यालय हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम साजरे करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं एक्सपोजर उपलब्ध करून देणारं महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं. आज आपण समाजामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न पाहतोय त्या प्रश्नांची जर सोडवणूक करायची असेल तरी सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये तशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण करण्याची गरज ही मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जर बदल घडवले तरच भविष्य काळामधील समाज हा बदलणार आहे. त्या दृष्टिकोनातून लिंगभाव भेद या उपक्रमाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण महाविद्यालयामध्ये केलेलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने जे काही पथनाट्य सादर केलं आहे त्या पथनाट्याच्या माध्यमातून समाजामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची तीव्रता किती आहे आणि त्या प्रश्न सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याचं प्रबोधन या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी नाट्यशास्त्र विभागाच्या या टीमचं महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी जो काही संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आहे तो संदेश निश्चितच तुम्हाला भावला असेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणामधून एक संदेश ज्या काही या नाट्यमधून दिला आहे तो सर्वात महत्वाचा आहे की शिक्षणामधून एक सुशिक्षित माणूस निर्माण होणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी मूल्य असतील, काहीतरी इथिक्स असतील. ही आज काळाची गरज झालेली आणि ती गरज निश्चितच या महाविद्यालयाचे विद्यार्थी भविष्यामध्ये पूर्ण करतील अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पोस्टर कॉम्पिटिशनला सुरुवात करणार. ज्यांनी तिथं पोस्टर्स लावले त्यांनी तिथं फक्त नाव घरातूनच कसं निर्माण FIBS